तर हिंगोलीतील छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त छत्रपती शिवराय परिसरामध्ये भव्य विद्युत अशी रोषणाई करण्यात आलेली होती। शिवजयंतीच्या या पूर्वसंध्येला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करून अकोला नांदेड मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो आहे तो विद्युत रोषणाईने उजळून यावेला निघालेला होता। छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त हिंगोलीमध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। त्याचबरोबर हिंगोली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे आणि ह्याच विद्युत रोषणाईने हिंगोलीकरांचं जे आहे ते लक्ष वेधलेलं आहे। मागच्या काही दिवसापासून छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त हिंगोली शहरामध्ये जे आहे ते विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। क्रीडा असेल, सांस्कृतिक असेल, यासह विविध कार्यक्रमांचं जे आहे ते आयोजन करण्यात आलं आहे। त्याचबरोबर आज रात्री जे आहे ते दीपोत्सव या ठिकाणी पार पडलेला आहे। मागच्या 7 वर्षापासून या ठिकाणी सार्वजनिक शिवजयंती साजरी होते आणि सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रमाचं दरवर्षी आयोजन करण्यात येते। यावर्षी ही हिंगोलीमध्ये मागच्या 10 दिवसापासून विविध कार्यक्रम सुरू आहेत आणि याच कार्यक्रम उद्या जे आहे ते आज सकाळपासून जे आहेत ते विविध कार्यक्रमाचं आजही आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याच पुतळा परिसरामध्ये आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आल्यानं या विद्युत रोषणाई जे हिंगोलीकर जे आहे ते भारावून गेल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली।